में विधानसभा चुनाव का ऐलान कभी भी हो सकता है। ऐसे में सभी पार्टियों के नेताओं का एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप का दौर खत्म होने का नाम नहीं ले रहा है। इस बीच संजय राउत द्वारा अमित शाह पर लगाए गए आरोपों पर मुनगंटीवार ने संजय राउत पर पलटवार किया है। उन्होंने कहा कि संजय राउत ने दूसरों की आलोचना करने का एक अनोखा व्यवसाय और कार्यक्रम शुरू किया है। वह सत्ता में आने के लिए कुछ भी कर सकते हैं। आइए जानते हैं उन्होंने आगे और क्या कहा। आता सध्या सामनामधून किंवा संजय राऊत यांना टीका करण्याचा एकमात्र धंदा आणि कार्यक्रम सुरू केला आहे। सामना असेल, त्यांचं वक्तव्य असेल किंवा सालारजंग म्युझियममधल्या घड्याळीतला जसा पक्षी निघतो तशी त्यांची पत्रकारांशी पत्रकार परिषदेत भेट असेल। या राज्याच्या हितासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी, दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य व्यक्तींच्या विकासासाठी त्यांना कधीही कोणतंही भाष्य करताना कोणी बघितलं नसेल। आणि म्हणून कधी अशा पद्धतीने उद्धवजींना, शरद पवार साहेबांना अमितभाई संपवणार आहे अशा कपोकल्पित कथा करून आपल्याकडे मतदारांची सहानुभूती घेऊन सत्तेत जाण्याचा हा त्यांचा एक असफल प्रयत्न आहे। मला असं वाटतं की विरोधकांनी टीका करण्याचं कारण नाही। याच्यामध्ये जो दोषी असेल, मटेरियल देणारा असेल, मानणारा असेल, त्याच्यावर जर चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे हे माहीत असताना याचं राजकारण करणं हे तर निश्चितपणे योग्य नाही। एखादं दुःखदायक घटना होते, दुर्दैवी घटना होते, नैसर्गिक घटना होते किंवा अशा पद्धतीच्या मानवी चुकांमुळे होणारी घटना असते, त्याची चौकशी झाल्यावर योग्य कारवाई कायद्याच्या चौकटीत केली जाते। आणि म्हणून याचं राजकारण करून आपल्याला खुर्चीवर बसता येईल का? मला वाटतं की हे अतिशय अयोग्य आहे। बरोबर आहे, त्यांना त्याचं दुःख नाही आहे। त्यांना वाटतं की या गोष्टीचं भांडवल करून आपण सत्तेत जाऊ शकतो का? सत्तेशिवाय त्यांना काहीही दिसत नाही। तेव्हाच्या अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसायचा आणि यांना फक्त खुर्ची दिसते। आणि म्हणून त्यांना असं वाटतं की या निमित्ताने का होईना आपण याचं भांडवल करून आपण सत्तेत येऊ शकतो का? आपलं काम तर करायचं नाही आहे, पण अशा घटनेचं भांडवल करून आपल्या लाडक्या बहिणींना मदत करणारं सरकार, शेतकरी बांधवांना 6,000 रुपये केंद्राचे राज्याचे मदत करून 12,000ची मदत करणारं सरकार, 5 लाखाचा आयुष्यमान भारत योजना देणारं सरकार, मुद्रा योजना देणारं सरकार, आपल्या लाडका भाऊ योजना देणारं सरकार, तीर्थयात्रेसाठी 65 वर्षानंतर यात्रेला मदत करणारं सरकार, आपल्या बहिणींना 50% सवलतीत बस प्रवास देणारं सरकार, 100% सवलतीमध्ये बस प्रवास 75 वर्षांनी नंतर देणारं सरकार, आमच्या बहिणींना शिक्षणासाठी 100% गरिबांना सूट देणारं सरकार, इतके निर्णय करणारं सरकार जावं आणि 3 पक्षाचं सत्तेच्या उपाशी लोकांचं सरकार यावं।